आई ग आई आई ए बाजूला ग आई 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 काय रे पांडू, असं का खणतोयस? अगं तुला काय सांगू, खांदा लय दुखतोय. मी पडलो ना आणि असं दुखतोय की वर खाली बी करता येत नाही. आई आई ग आई आई बघू 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 अगं नाही का तुम्हाला दुखतंय ना त्याला? काय झालं पांडू? अगं तुला काय सांगू, रंगा दादा आणि लखुमाईला जाताना मग पाहिलं. त्यांच्या पाठी मी आम्ही धावत गेलो. वाटण्यात बांधी पडलेली मला दिसलीच नाही आणि मग मी पडलो धपकन. अगं बाई, मग रंगा दादाने मला उठवलं आणि म्हटलं की सगळीकडे मी एक मोरपीस दिले, त्याच्यामध्ये मी देवाची शक्ती भरून त्याला करामती केले. ते तुझ्या हातावरून फिरव, मग तुझं दुखणं नाही होईल. काय खरंच असं रंगदादा म्हणायला? मग आपण कधी खोटं बोलतो का? फिरव माझ्या त्या हातावरून, आता कळेल मग समजा ना. हा फिरो फिरो, काय नाही होणार आहे. हा पांडू आहे ना, नुसतेच फुशारके मारत असतो. मुळीच नाही, पांडू कधीच खोटं बोलत नाही. विठुराया, रंगदादाचं बोलणं खरं होऊ दे. पांडू, तुला वाटेल हा बरं? आई ग विठुराया, 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 विठुराया. थांब थांब थांब, बरं वाटते वाटत. बरं 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 झाला. सुटला माझा हात, सुटला सुटला. हात सुटला 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 माझा हात, सुटला सुटला. बघितलं ना, खोटाही म्हणत होता. बघा, माझा रंगदादा आहेच भारी, आणि त्याच्यापेक्षा भारी हे मोरपीस आहे. हा बरोबर कळलं. एवढ्या तोऱ्या नको दाखवूस, आमच्याकडे पण आहे मोरपीस. चल ग. बघितलं ना कशी जिरवली त्यांची. देत आई आई आई. सखो, ए सखो. आई, बुडगी आज लयच खवळलेली दिसती. तिच्या हातात फुकणी आहे. मी आलोच. थांब, तू अशी ऐकायची नाहीस. आलेच मी, थांब. अजिबात थांबायचं नाही इथे. उद्या वळण लावलं नाही म्हणून उद्धार होणार आहे आमचा. चल चल, तुला खुंट्याला बांधून ठेवते. चल चल चल, तू चल. सरळ सांगून मुळी कळतच नाही. बैस इथं कामाला चुपचाप. मगाशी तुझ्या छंदिष्टपणाचा एवढा उद्धार केला,